कार्तिक अमावस्या ही सर्व अमावस्यामध्ये सर्वात श्रेष्ठ अमावस्या मानली जाते। प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या असते, अशा वर्षामध्ये 12 अमावस्या असतात। अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो, पण काही ठिकाणी अमावस्येच्या दिवशी तंत्र मंत्र साधना केल्या जातात। ह्या कशासाठी तर बघा, जी काही नकारात्मकता असते तर ती अमावस्येच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळेच त्या तंत्र आणि मंत्रांमध्ये त्यांना साधना करण्यासाठी मदत होत असते। तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत। आता कार्तिक अमावस्या ही उद्या म्हणजेच शनिवारी 10:30 लागणार आहे आणि त्यानंतर कार्तिक अमावस्याची समाप्ती ही रविवारी 11:30 वाजता होणार आहे। आता बघा, आपल्याकडे उदयातिथीनुसार प्रत्येक दिवस मानला जातो, त्यामुळे रविवारी आपल्याला कार्तिक अमावस्या साजरी करायची आहे। आपल्या आजूबाजूला असे काही लोक राहतात ना, त्यामुळे काय होतं, तो जो शत्रुपीडेचा त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो। आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही, अडचणी आपल्या समोर येत असतात, घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात, नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलं नवरा बायकोचं ऐकत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही, ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर आहेत तर त्या समस्या आपल्याला अमावस्या तिथीच्या दिवशी खूप प्रामुख्याने प्रखरतेने जाणवत असतात। आणि अमावस्या तिथी जवळ आली की हे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये भांडण आणि कटकट ही होणारच, कारण त्यावेळेस नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात। तर उद्या अमावस्येच्या तिथीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता उद्या तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल आणि परवा म्हणजेच रविवारी संध्याकाळी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल, कारण उद्या दुपारूनच म्हणजे 10:30लाच अमावस्या लागणार आहे, त्यामुळे तुम्ही उद्या किंवा परवा हा उपाय करू शकता। काही लोक असतात ज्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि याला आपण शत्रुपीडा किंवा शत्रुबाधेचा त्रास असे म्हणत असतो। तर आता हा त्रास आपल्याला होऊ नये किंवा बघा, ज्या वेळेस घरामध्ये हा जो त्रास आहे, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष, हे त्रास ज्या वेळेस घरामध्ये होतात त्यावेळेस आपल्याला घरामध्ये आजार पण सतत असतं, कोणतंच काम करूशी वाटत नाही, घरामध्ये सतत कंटाळा येत असतो। आणि हे दोष का आपल्याला लागलेले असतात, कारण आपल्याकडनंच काही चुका झालेल्या असतात। अमावस्या तिथी म्हणा, पौर्णिमा तिथी म्हणा किंवा इतर ज्या काही पवित्र तिथी असतात त्या तिथींना आपल्याकडनं काही नकळत चुका झालेल्या असतात आणि त्यामुळेच ते जे दोष आहेत तर ते आपल्या घरात तयार झालेले असतात। त्यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला या 3 वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहे। या 3 वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता संपेल, त्याचबरोबर आपल्या घरावरती भरभरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होईल, कारण अमावस्या तिथीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जर आपण सेवा केली तर जीवनामध्ये कधीच पैशांची अडचण येत नाही, त्याचबरोबर घरामध्ये कोणतेच हे दोष राहत नाही। तर उद्या आणि परवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आपण ज्यावेळेस फरशी पुसत असतो त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ, हळद, गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे, घरातील जाळे जळमाटे काढून घ्यायचे, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्याचबरोबर बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे। या सर्व गोष्टी आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी उद्या आणि परवा करायच्यात। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याही करू शकता, शक्य असेल तर तुम्ही परवाही करू शकतात। आता पितृदोष, अमावस्या तिथीला आपल्या पितरांसाठी खूप प्रभावी असे उपाय केले जातात। पितृदोष जर जीवनामध्ये जर कुंडलीमध्ये असेल तर कधीच कोणत्याच कामात यश येत नाही, त्यामुळे जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं वाटत असेल, 24 तासात आपण जे काही काम हातात घेऊ तर ते पूर्णच झालं पाहिजे जर असं आपल्याला वाटत असेल, जीवनातील शत्रू त्रास जो आहे तर तो दूर व्हावा असं वाटत असेल तर हा उपाय करून बघा। आता आपण बघूया की आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर काय करायचं आहे, आपल्याला रात्री म्हणजे उद्याच्या रात्री किंवा परवाच्या रात्री संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर तुम्ही कधीही करू शकता। बघा, माता लक्ष्मीचा संध्याकाळी 6 नंतरचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो आणि त्या कालावधीमध्ये जर आपण उपाय केला, जर आपण सेवा केल्या तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात। सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे, आपल्या घरातील केर कचरा काढून घ्यायचा आहे, आपल्या जे आपला उंबरठा
आहे तर त्यावरती बाहेर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी एक छान दिवा लावून घ्यायचा आहे. हे संपूर्ण अगोदर आपल्याला करून घ्यायचं आहे, कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. हे संपूर्ण झालं की एक मातीची पंती घ्या किंवा मग काही एखादं भांडं तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू जाळता येतील. तर आता त्या भांडं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायचं आहे. आपल्या हातामध्ये तुम्हाला आता ह्या ज्या वस्तू सांगत आहे तर त्या ठेवायच्या आहे. त्यामध्ये पिवळी मोहरी हातामध्ये ठेवायची आहे. 5 लवंग ह्या तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या अशा अजिबात नको. अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या ठेवायच्या आहेत. आणि 5 वेलची, या 3 वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. पिवळी मोहरी, लवंग आणि वेलची. आता काय करायचं आहे, आता हातामध्ये ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत किंवा जे भांडं आपण घेतलेलं आहे, मातीची पंती घेतलेली आहे तर त्यामध्ये जरी तुम्ही ठेवल्या तरी चालेल. आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे तर ते श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत ह्या वस्तू आपल्याला टच करायचा आहे. एकही रूम सोडायचे नाही. आपलं रूम असेल, बेडरूम असेल, किचन असेल, हॉल असेल, प्रत्येक भिंतीला या वस्तू आपल्याला टच करायच्या आहे. त्यानंतर ह्या वस्तू टच करत आपल्याला आपल्या उंबरट्यावरती यायचं आहे. उंबरट्यावरती आल्यानंतर उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. वस्तू ह्या तिथे ठेवला की त्यानंतर आपल्याला आपण जो बाहेर दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याच्या साहाय्याने आपल्याला तो कापूर घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आणि त्या वस्तूंमध्ये तुम्हाला तो कापूर टाकायचा आहे. थोडासा 2 ते 3 वड्या तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जोपर्यंत हे सर्व साहित्य जळत आहे तोपर्यंत तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य जळालं की त्यानंतर ते जे साहित्य असेल दिव्यामधलं म्हणजेच मातीच्या पंतीमधलं तर ते सर्व साहित्य तुम्हाला काढून ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे. मातीची पंती परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. हे सर्व जी आपण उपाय करत आहोत तर ते कशासाठी, आपल्या जीवनातील प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं, जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपण हे उपाय करत आहोत. अमावस्या तिथीला तुम्ही जितके प्रभावी उपाय कराल तर तितके त्याचे फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात. हा उपाय तुम्ही तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता. तुमचं एखादं छोटंसं दुकान असेल तर तिथे देखील तुम्ही उंबरट्यावरती किंवा बाहेर तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून आपल्या व्यापार व्यवसायाला कोणाची नजर जर लागलेली असेल तर ती निघून जाईल. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच आपल्या पितरांसाठी दीपदान करायला अजिबात विसरू नका. मग हे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर माठ हंडा असतो तर तिथे हे करू शकता. मी ते सांगितलेलेच आहे ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. तर ते करा. उंबरट्यावरती सकाळी उठल्याबरोबर एक तांब्याभर पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. आपल्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही दान धर्म करा. चप्पल दान करू शकता, ब्लँकेट दान करू शकता, कारण आता थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही दान करू शकता. नाही ते शक्य तर अन्नदान, वस्त्रदान, पैशांचं दान किंवा गायांसाठी चारा तुम्ही दान करू शकता. ह्या सर्व गोष्टी करा. बघा त्याचे किती चांगले फायदे तुम्हाला होतील. छोटे छोटे उपाय असतात पण ते जर आपण करून बघितले तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात. करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.